माझी थोरली बहीण शाहीर मीरा उमप तिचं नाव आहे आणि आम्ही 6 बहिणी, 3 भाऊ आणि माझे वडील चक्री भजन करायचे. तेव्हा चक्री भजन म्हणायचे तेव्हा. एक तारी, दिमडी आणि ताऱ्या घेऊन माझे वडील आणि माझी बहीण कार्यक्रम करायची. त्यावेळेला माझा जन्मही नव्हता. तेव्हापासून माझं कुटुंब कलाकार आहे. माझी आई यामध्ये नाही आहे. माझे वडील, माझा एक भाऊ आणि मी असे आम्ही कलावंत आहोत. आणि माझ्या बहिणीचा प्रवास जो आहे, माझी बहीण सुरुवातीला दिमडी हा प्रकार माझ्या घरामध्ये जेव्हा आला, त्यावेळेला माझ्या बहिणीने सुरुवातीला जो तुम्ही आता टिफिन नेता शाळेला, नोकरीला जाताना, कामावर जाताना जो टिफिन घेऊन जात असता, तो टिफिन एक माझ्या घरी एक असा डबा होता. त्या डब्यावरती माझी बहीण ते वाजवायची. माझे चुलते वाजवायचे अगोदर, भाऊराव उमाप. मग चुलत्याची दिमडी ऐकून ती माझी बहीण बघायची आणि मग ती म्हणायची, "काका मला ही पण मला शिकायचं आहे." मग ती बघून ती गायला शिकली, वाजवायलाही शिकली आणि खूप सुंदर आवाज आहे तिचा. आणि तिने अगोदर मी मला म्हणणार नाही, पण तिने अगोदर महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आणि महाराष्ट्र खरंच आपला गुणीवंत आहे, कलावंत आहे आणि राजा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये कलावंतालाच नव्हे तर कुणालाच जगण्याची वाण नाही, असं मला म्हणायचं आहे. शाळा किती झाली? माझी शाळा नाही झाली सर. लिहिता वाचता येतं? नाही. मी एवढं पाठांतर कसं? माझं लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला सही शिकवली. मग मला म्हटले, "मतदान जर करायला गेल्यानंतर तुला निदान सही तरी आली पाहिजे, अंगठा कसं काय देणार?" मग तेव्हापासून त्यांनी मला शिकवत गेले. मी शिकत गेले. मग आता थोडं काहीतरी मला वाचता लिहिता येतं. सही येते थोडीफार. माझी शिकलेली नाही आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी नव्हती. कारण आम्ही 9 लेकरं असल्यामुळे खायचं काय आणि ठेवायचं काय, शाळेत कसं काय पाठवायचं. कारण ज्यांच्या घरी एवढं मोठं कुटुंब असते हे त्यांना माहिती असतं आणि आत्ताच्या जी पिढी आहे, तेव्हा फक्त हम 2 हमारे 2 असं